मुंबई ठाण्यासह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या प्रलंबित निवडणुकांचा अखेर कार्यक्रम जाहीर झाला आहे। राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली। या सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। आजपासून या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने यावेळी दिली आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून या महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या 5 ते 7 वर्षापासून रखडल्या होत्या। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यानंतर आधी नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या आणि आता उरलेल्या 29 महापालिकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। या निवडणुकांमध्ये राज्यभरातून सुमारे 3,48,00,000 मतदार मतदान करणार आहेत। यासाठी एकूण 39,000हून अधिक मतदान केंद्रे असणार आहेत। फक्त मुंबईतच 10,000पेक्षा जास्त मतदान केंद्रे असतील। महानगरपालिकाच्या निवडणुकांचे वेळापत्रक हे पुढील प्रमाणे असणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 23 ते 30 डिसेंबरचा कालावधी असणार आहे। अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे। अर्ज माघारी घेण्यासाठी 2 जानेवारीचा कालावधी देण्यात आला आहे। अंतिम उमेदवारी यादी आणि चिन्ह वाटप हे 3 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे। मतदान 15 जानेवारी तर निकाल 16 जानेवारीला होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे। राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपलेली आहे। त्याशिवाय जालना आणि इचलकरंजी या 2 नव्या महापालिकांच्या निवडणुकाही याच वेळी होणार आहेत। 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार असून ही यादी केंद्र निवडणूक आयोगाकडून आलेली असल्याने त्यामध्ये बदल करता येणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे। मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय वॉर्ड पद्धत असल्याने मतदारांना एकच मत द्यायचं आहे, तर उर्वरित 28 महापालिकांमध्ये वॉर्डनुसार 1 ते 5 सदस्यांसाठी मतदान करावं लागणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत। तसेच ज्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीनंतर 6 महिन्यांच्या आत ते सादर करावं लागणार आहे। ज्या 29 महापालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत। मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, जालना, इचलकरंजी यांच्यासह राज्यातील मोठ्या आणि मध्यम शहरांचा समावेश आहे।